विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमासाठी असलेले BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही जी कादंबरी आहे त्या कादंबरीचा आशय आपण या आजच्या तासिकेमधून पाहणार आहोत. यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण यातील काही महत्त्वपूर्ण घटकांची चर्चा केलेली आहे. त्या पुढील भागांची चर्चा आज आपण या तासिकेमधून करणार आहोत. विद्यार्थी मित्र, आपण पाहिलं की जेव्हा राजाराम मास्तर आपल्या खोलीमध्ये बसले होते तेव्हा दादू त्या ठिकाणी येतो आहे. राजाराम मास्तरांनी पूर्वी माहितीही काढली होती की पूर्वी जे शिक्षक होते ते देखील याच खोलीमध्ये राहत होते, परंतु त्या शिक्षकांनी सांगूनही न ऐकल्यामुळे गावातील काही व्यक्तींनी आणि विशेषतः दादूने जे त्यांना मार दिलेला होता या संदर्भातील माहिती राजाराम मास्तरांना होती. आणि आज हा दादू परत या ठिकाणी आलेला आहे आणि तो येऊन राजाराम मास्तरांना काय सांगतो या संदर्भातील माहिती कादंबरीकारांनी पुढील प्रमाणे वर्णन केलेली दिसून येते. पूर्वीचा जो शिक्षक होता त्या शिक्षकांना सांगूनही त्यांनी ऐकलेलं नाही. याने तरी ऐकावं, पूर्वीसारखी मार खाण्याची वेळ या शिक्षकावरही येऊ नये हा दादूचा उद्देश आहे, त्या सांगण्यामागची त्याची भूमिका आहे आणि त्या संदर्भातीलच वर्णन कादंबरीकाराने येथे वर्णन केलेलं दिसून येतं. राजाराम मास्तरांनी दादूच्या या बोलण्याला थोडंसं काही न घाबरता तोंड देण्याचं ठरवलेलं आहे. ते या ठिकाणी दादू जे काही बोलतो आहे ते सर्वप्रथम ऐकून घेतात. दादू म्हणतो की नीट नोकरी करायची सोडून गावात दादागिरी करायला लागला. हा जो शिक्षक होता याच्या पूर्वीचा, ज्याला दादूने मार दिलेला होता, तो मात्र या ठिकाणी सांगूनही ऐकत नव्हता. गावामध्ये दादागिरी करत होता. त्याला समजावून सांगितलं तरी देखील तो आमच्या चुलीपर्यंत पोहोचला होता. म्हणजे विनाकारण तो इकडे तिकडे लक्ष देत होता. आपलं शिकवण्याचं काम सोडून तो गावामध्ये अनेक गोष्टीकडे लक्ष देत होता आणि त्याच्या या स्वभावामुळेच त्याला बेदम असा मार दादूने त्या ठिकाणी दिलेला होता. त्या संदर्भातीलच माहिती इथे वर्णन केलेली आहे. मी ताकद दिली 2-4 वेळा, म्हणलं आमच्या बायाकडं पुरीबाळाकडे डोळा उचलून बघू नकस, गोष्ट बरी होणार नाही. पण ऐकलं नाही त्यानं. त्याला वाटलं मी सरकारी नोकर आहे, ही एडी धनगरं माझं काय करणार, ह्या मारणानंच मेलं फुकाट. आणि त्याने जी चूक केली होती त्याने कशा पद्धतीनं चूक केली आणि का मार खाल्ला याविषयीची चर्चा दादूच्या बोलण्यातून दिसून येते. राजाराम मास्तरही त्या ठिकाणी ते ऐकून घेतात, कारण विनाकारण तो या ठिकाणी आमच्या घरातील बायाकडे, मुलींकडे म्हणजे चुलीपर्यंत पोहोचला होता, म्हणजे आमच्या घरापर्यंत पोहोचलेला होता. विनाकारण तो या ठिकाणी ढवळाढवळ करत होता. जे आपलं महत्त्वपूर्ण काम आहे अध्यापनाचं सोडून तो गावामध्ये दादागिरी करत होता आणि समजावून सांगून देखील ऐकत नसल्यामुळे त्याला मार खाण्याची वेळ आलेली होती. त्याला वाटत होतं की मी सरकारी नोकर आहे आणि ह्या गावातील जे धनगर आहेत ते आपल्याला काय करतील, करून काय करतील, अशा एक प्रकारचा आविर्भाव किंवा अभिमान म्हणूया किंवा अहंकार म्हणूया त्या मास्तराच्या मनामध्ये निर्माण झाला होता आणि त्यामुळेच त्याने सांगूनही न ऐकल्यामुळे त्याला दादूकडून मार खावा लागला होता. हे या ठिकाणी विषेद केलेलं दिसून येतं. एवढे बोलून त्याने आपला निवृट चेहरा खुशीने उजळला आणि आपले तांबडे डोळे माझ्यावर फिरवले. मी दबकून गेलो, सावरून बसलो. मागे जी काही घडलेली हकीकत आहे ती दादूने राजाराम मास्तरांना ऐकवलेली आहे आणि ते सांगून झाल्यानंतर आता तो यांनी राजाराम मास्तराकडे आपला मोर्चा वळवलेला आहे
राजाराम मास्तरांना ते बोलण्याचा प्रयत्न करतात आणि तो कशा स्वरूपाचा दिसतो आहे, त्याची देहबोली कशी आहे, हेही त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. एवढं बोलून त्याने आपला निबरट चेहरा खुशीने उजळला. म्हणजे मी काहीतरी मोठं काम केलेलं आहे हे त्याने त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि त्याचे तांबडे डोळे त्याने माझ्यावर फिरवलेले आहेत. आणि त्याचे हे देहबोली पाहून मी घाबरून गेलो, दबकून गेलो. परंतु असं असलं तरी मी सावरून बसलो. जे काही तो म्हणतो आहे ते ऐकून घ्यावं अशी त्यांनी मानसिकता, मनाची धारणा केलेली दिसून येते. कोपऱ्यातला भाला घेऊन त्याने जवळ ठेवला आणि पुन्हा म्हटले, असाच बसला होता. हीच वेळ मी आलो आणि एक नाही दोन नाही, सरळ हा भाला उलटा घेऊन ठोकला पडस्तोवर. धोतर भलं झालं त्याचं. माझं पाय धरायला लागला, रडायला लागला. पण मी रागाला गेलेलो. 10-5 टोले आणून तो जेव्हा जमिनीवर निपचित पडला तेव्हा म्हणालो, मुकाट पोरं शिकव गावात, टगेपणा करायला लागलास तर भोगसून मारीन जीव. आता त्याने त्या राजाराम मास्तरांच्या पूर्वी जे शिक्षक बनगरवाडीला आले होते, शिक्षक म्हणून कर्तव्यावर आले होते, त्यांनी दादूचं न ऐकल्यामुळे त्याला मार खाण्याची वेळ कशी आली आणि दादूने त्याला कशा पद्धतीने मारलं याची संपूर्ण हकीकत, संपूर्ण घटनाक्रम दादूच्या बोलण्यातून राजाराम मास्तरांच्या समोर त्याने बोलून दाखवलेला आहे, व्यक्त केलेला आहे की असाच बसला होता. हीच वेळ होती. म्हणजे आता सध्याची जी वेळ आहे अगदी तीच वेळ होती आणि त्यांना माझं सांगून ऐकलेलं नसल्यामुळे आल्याबरोबर एक नाही दोन नाही, भाला जो माझ्या हातामध्ये होता तो मी उलटा केला आणि त्याला पडेस्तोर मार या ठिकाणी दिलेला आहे. त्याने शेवटी माझे पाय धरले, रडायला लागला. पण मी मात्र त्याला काही सोडलो नाही. जेव्हा जमिनीवर निपचित पडला तेव्हा त्याला मी परत या ठिकाणी ताकीद दिली आणि त्याला सांगितलं की मुकाट पोरं शिकव गावात, तू तुझे शिकवण्याचं काम कर. जर टगेपणा करायला लागलास तर भोगसून मारीन जीव. आता तुला मारलेला आहे, तुझा काही जीव घेतलेला नाही, पण आता जर तू या ठिकाणी नाही ऐकलास तर तुझा जीव देखील घेईल, भाल्यानं भोगसून मारेन. अशा स्वरूपाची परत दमदाटी मी त्याला केली होती. जेव्हा तो पाया पडायला लागला तेव्हाच मी त्याला सोडून दिलं. अशा स्वरूपाचा तो जो घटनाक्रम आहे तो सविस्तर असा घटनाक्रम दादूने राजाराम मास्तरांच्या समोर बोलून दाखवलेला आहे. तर राजाराम मास्तरांची अक्षरशः त्यांचा पहिला दुसरा दिवसच होता. यापूर्वी कधीही प्रसंग या ठिकाणी आलेला नाही. आपण भलं, आपलं काम भलं, आपण अध्यापनाचं काम करावं, शिकवण्याचं काम करावं. मुलं शाळेत आले की आपण त्यांना शिकवू, ही राजाराम मास्तरांची भूमिका आहे. पण हा दादू त्या ठिकाणी येतो आहे आणि धमकीवाजा एक संदेशच जणू काही परत राजाराम मास्तरांना देतो आहे, हे या वरील प्रसंगातून दिसून येतं. विद्यार्थी मित्र हो, राजाराम मास्तर आणि दादू यांच्यामध्ये जे संवाद आहेत किंवा यांच्यामध्ये जे काही बोलणं झालेलं आहे या संदर्भातील अधिक माहिती आपण पुढच्या तासिकेमधून पाहणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.